श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच अमावस्ये संबंधी असणार आहे, कारण उद्या 25 जून 2025 रोजी आहे दर्श अमावस्या. यालाच ज्येष्ठ अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर अमावस्येच्या दिवशी कुठले उपाय आणि कुठल्या सेवा कराव्या याविषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्यासोबतच आजचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये 4 ते 5 आपण असे उपाय जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या घरातील जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासोबतच आपल्या घरातील म्हणजेच आपल्या मुलाबाळांवरचं जे काही संकट आहे, पतीवरचं जे संकट आहे ते देखील निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. किंवा ते ज्या काही क्षेत्रामध्ये काम करतात, व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा मुलं शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी हे जे काही उपाय सांगत आहे ते खूप प्रभावी असे ठरणार आहे. तर उपाय कशा पद्धतीने करायचे हे आपण जाणून घेऊया. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, उद्या सकाळी अर्थातच आपल्याला लवकरच उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठणं नाही शक्य झालं तरीही सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ झाली पाहिजे इतकी काळजी तर आपल्याला घ्यायचीच आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतर घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. गोमूत्र असेल तर ते देखील शिंपडलं तरीही चालेल. गंगाजल असेल तर ते तुम्ही शिंपडू शकतात. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ देखील टाकायचं आहे. आता आपली जी फरची आहे ती देखील अमावस्येच्या दिवशी खडे मीठ टाकून पुसायची आहे, जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्वच्छतेच्या बाबतीत त्या तुम्ही करू शकतात. अमावस्येच्या दिवशी घरामधलं जे काही जाळं जळमट आहे ते देखील काढलं जातं. त्यासोबतच घरामध्ये जर काही अशा अडगळीच्या वस्तू पडलेल्या असतील, काही सामान जे खराब झालेलं आहे पण तरीही घरामध्ये आपण ठेवलेलं असेल तर ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे. आपण जेव्हा असं सामान अमावस्येच्या दिवशी घराबाहेर टाकून देतो तेव्हा आपल्या घरातील जी इडापिडा आहे किंवा अलक्ष्मी जी आहे ती निघून जात असते. त्यामुळे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्याच आहेत. त्यानंतर बघा, आता आपल्याला उपाय आणि सेवा काय करायच्या, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे कुंकुमार्चनची जी सेवा आहे ती लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. आणि यावर जर आपण कुंकुमार्चनची सेवा केली तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. त्यासोबतच तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर फक्त वाचन केलं किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी किंवा आपला जो पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. पक्षी येऊन, कावळा येऊन तो दहीभात खाऊन जाणार आहे. त्याने आपले पितृ सुखावले जाणार आहे. म्हणून हा छोटासा उपाय उद्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता हे स्वस्तिक तुम्ही सकाळीच काढायचं आहे, पण अगदीच सकाळी तुम्हाला नाही शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळेस जरी तुम्ही काढलं तरीही चालणार आहे. तर पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. दुसरं आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपली गॅसची शेगडी ठेवलेली आहे तिथे म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. तुमचं जर जे किचन आहे ते आग्नेय कोपऱ्यात नसेल, दुसऱ्या दिशेला असेल तर जिथे कुठे असेल तिथे त्या टाईल्सवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आणि जी आपली शेगडी आहे त्यावर देखील स्वस्तिक काढायचं. शेगडी पहिले आपण स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ करून झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकाची देखील पूजा करायची. याने आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अशा प्रकारे स्वयंपाकघरामध्ये पूजा केल्याने अन्नपूर्णा आपल्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर जे पुढचं स्वस्तिक आहे ते तिजोरीवर आहे. देवघराच्या ठिकाणी जागा असेल तर तिथे देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकतात. तुळशी मातेजवळ देखील स्वस्तिक काढू शकतात. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला उंबरठ्यावर काही कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहे. 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. भीमसेनी असेल तर भीमसेनी घ्या, नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. पण उंबरठ्याजवळ आपल्याला हा कापूर जाळायचा. तो जाळण्यासाठी एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि त्यावर कापूर ठेवून तो प्रज्वलित करायचा. प्रज्वलित करताना कुठलाही जो तुम्हाला देवाचा मंत्र येत असेल, तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीही चालणार आहे. पण अशा प्रकारे कुठला तरी एक मंत्र म्हणायचा आहे, मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणायची आहे आणि अशा प्रकारे हा छोटासा उपाय करायचा आहे. कापराचा जो धूर आहे तो घरामध्ये पसरल्याने आपल्या डोळ्याला न दिसणारे जे जंतू आहेत ते देखील मरण पावतात, म्हणजे त्यांचाही नायनाट होतो आणि जी निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात. त्यानंतर बघा,
बऱ्याचदा असं होतं, की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होतात. शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा नोकरी व्यवसाय असेल, तर तिथे देखील फार अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस मुलांवरून आपल्याला दही-भाताचा उतारा करायचा आहे. दही-भात घ्यायचा, मुलांवरून उतरवायचा आणि तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा झाडाखाली ठेवून द्यायचा. त्यांची अशा प्रकारे दृष्ट काढायची. पतीवरूनही तुम्ही असाच प्रकारचा उपाय करू शकतात. या व्यतिरिक्त लहान मुलांवरून, लहान बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत नोकरी व्यवसाय करत असतील तरीही त्यांच्यासाठी देखील आईने किंवा आपल्या पतीसाठी पत्नीने काळे तीळ ओवाळून टाकायचे आहे. काळे तीळ उतरवायचे आणि ते उत्तर दिशेला फेकून द्यायचे. अशा प्रकारे आपण दृष्ट काढल्यानंतर त्यांच्या वाटेमध्ये जे बाधा निर्माण होतात, त्या दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच मुलांसाठी करू शकतात. त्यासोबतच अमावास्येच्या दिवशी दानधर्म देखील केलं जातं. जशी आपली ऐपत असेल, जशी आपली आर्थिक परिस्थिती असेल, तशा पद्धतीने जेवढं दानधर्म करणं शक्य होणार आहे, तेवढं दानधर्म नक्कीच करायला हवं. बऱ्याचदा पैशांच्या स्वरूपात दानधर्म केलं जातं, पण शक्यतो पैसे देण्यापेक्षा जर तुम्ही अन्नदान केलं, तर खूप चांगली गोष्ट आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही साधा एक वडापाव जरी खाऊ घातला, तरीही त्याचं जे पुण्य आहे ते तुमच्या पदरी पडत असतं. फक्त दान करत असताना समोरची व्यक्ती किती गरजेची आहे किंवा समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची किती गरज आहे, हे पाहून मदत करायला हवी. त्यामुळे दान करताना गरजू व्यक्तीलाच दान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यानंतर अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील सेवा केली जाते. त्या ठिकाणी बसून जर तुम्ही पितृसूक्त, पितृस्तोत्र वाचलं, तर आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची देखील अमावास्येच्या दिवशी आवर्जून पूजा करायला हवी. जसं तुम्हाला शक्य होणार आहे तशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्यानंतर अमावास्येच्या दिवशी काही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नसतात. तर अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणी चहा देत असेल, तर चुकूनही कोणाच्या घरचा चहा पिऊ नका. या व्यतिरिक्त जे पान असतं बघा, जेवणानंतर बऱ्याच जणांना पान खाण्याची सवय असते. पण तुमच्या स्वतःच्या खर्चाने जर तुम्ही पान घेणार असाल तर हरकत नाही. पण कोणी जरी तुम्हाला खाऊ घालत असेल, तर ते चुकूनही तुम्ही खाऊ नका. कॉफी असेल तर कॉफी देखील तुम्ही इतरांच्या हाताने पिऊ नका किंवा एखादा पांढऱ्या रंगाचा पदार्थ आहे, मिठाई आहे, बर्फी असेल, पेढा असेल किंवा खडी साखर असेल, साखर असेल, तर ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या चुकूनही जर तुम्हाला कोणी देत असेल तर खाऊ नका. भलेही तुम्ही नकार देऊ शकत नसाल, तर ते तुम्ही हातामध्ये घ्या. नंतर कुठेतरी टाकून द्या, म्हणजे झाडाखाली वगैरे टाकून द्या. तिथे मुंग्या येऊन ते खाऊन घेतील. पण तुम्ही मात्र ते खाऊ नका. कारण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याबद्दल फक्त चांगलाच विचार करतात असं नसतं. तर काही लोकं आपल्याबद्दल वाईटही विचार करतात आणि त्यांची जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याकडे यायला नको. त्याकरिता आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर नक्कीच या गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं, तर कधीही तुम्हाला कोणाचीही वाईट बाधा काहीही करू शकत नाही. त्यासोबतच स्वामींच्या सेवा आपण करत असतो. त्यामुळे स्वामींच्या सेवा जर आपण करत असू, तर आपल्या केसालाही कोणी धक्का लावत नाही, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. त्यासोबतच घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, सातत्याने ती व्यक्ती आजारी पडत असेल आणि आजाराचं कारणच समजत नसेल, तर औषध उपचार तर आपल्याला करायचेच आहे. पण त्यासोबत त्या व्यक्तीवरून नारळाचा उतारा देखील केला जातो. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल, तर त्यामध्ये देखील हा उपाय दिलेला आहे. पण नसेल तर तुम्हाला सांगते, एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही. त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि हा जो नारळ आहे, तो त्या व्यक्तीवरून उतरवायचा किंवा तुमच्या गाडीला अपघात होत असेल, तर त्या तुमच्या वाहनावरून, फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, तर त्यावरून उतरवायचा किंवा तुमचा व्यवसाय नोकरी असेल, तिथे जर तुम्हाला बरकत नसेल, तर त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा प्रकारे उतार केला तरीही चालणार आहे. त्यासाठी देखील तुम्ही नारळाचा उतारा केला तर ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही एका नारळाचा देखील उपाय करू शकता. तर स्वामी भक्त हो, अमावास्येच्या दिवशी कुठले उपाय करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे काही उपाय सांगितलेले आहे ते उपाय महिला पुरुष दोघंही करू शकतात. फक्त जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर मग तुम्ही हे उपाय करू शकत नाही. तर स्वामी भक्त हो, याविषयी तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा. त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.